त्याच्यावर अदृश्य शब्दावरती जे आहे ते आमदार सचिन कल्याणच्या त्यांनी टीका केली की अदृश्य होण्याची वेळ आता तुमच्यावरती. बघूया 22ला अदृश्य कोण होतंय ते, आणि युगो प्रॉब्लेम कोणाला आहे ते 22 तारखेला बघू. आणि ते नवीन आहेत राजकारणात, लहान आहेत, त्यामुळे लहान मुलं बोलतात अशी. सगळ्याच, एकही बूथ असं नाही, एकही तालुका असं नाही की जिथं अदृश्य शक्तीने काम केलं नाही. भाजपने ठोसपणे सांगितलंय आपकी बार 500 पार, तुमचं काय आकडे? मी पार बेर सांगणार नाही. वसंताचा या दुष्काळामध्ये बहरणार आहे चांगला जिल्हाभर. काही अनुचित प्रकार किंवा जसं की काल उमेदवार असं म्हणाले की चैन वोटिंग होण्याची भीती आहे, त्यामुळे ते होऊ नये याची काही उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्या आणि ते थांबल्या. प्रकार घडले. आम्ही वेळेस तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची तसं काय करायची. एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांना, तो मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी आणि ते नष्ट केले. आहे, दाखवू शकतो मी तुम्हाला नमुना. काय नेमका उद्देश होता अशा पद्धतीने गॉगलचा वापर करण्यात आला? अविश्वास स्वतःच्या मतदारांवरचा. हा गॉगल आहे, इथं कॅमेरा आहे, याला इथं SD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक बटन आहे, मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. इथं बरोबर सेंटरला कॅमेरा आहे. दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती की ते मतदान करतायत का नाहीत आपल्याला. पुरावा म्हणून पाहिजे होतं त्यांना की तुम्ही आम्हालाच मतदान केलं. हो, सांगितलं ना, मला त्या मतदारावर अन्याय करायचा नाही. आम्हाला विश्वास आहे मतदारांवरती, त्यांची खदखद आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही लेखी तक्रार दिली नाही. आमदार राम सातपुते असं म्हणतायत की आमची लढाई ही मोहिते पाटील आणि जानकर यांच्या विरोधातच आहे. जानकरांची आता कुठेतरी गोष्टी झाली असं वाटत नाही का? कारण हा निवडणुकीपुरती जानकर तिकडे गेलेले होते आणि आता त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात पण आता बंडल थोपटलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले, आमचा घरातला विषय आम्ही घरी संपवू, आणि त्याच पद्धतीनं जे कोण बोलतंय वारंवार त्यांना मोहिते पाटील झोपता उठता, ते संताजी धनाजीचं कसं होतं, मोगलांना ते संताजी धनाजी त्यांचे घोडे हे कायम दिसायचे. मालकापाशी दुकान चाललं पाहिजे कोणाच तर, त्यामुळे मोहिते पाटलावर बोललं पाहिजे म्हणून काही मंडळी या जिल्ह्यातली कायम मोहिते पाटलांवर बोलतात. ते आपण आमदार साहेबांना विचारलेलं बरं राहील. राऊतांची विजयाची सभा अकलूजमध्ये होणार का? आमचा वसंताचा भर सगळा झालाय जिल्हाभर, आणि कोणाची सभा अकलूजला होणार? निवडणुकीच्या वेळेस असं म्हणाले होते एका व्यक्तीच्या इगो दुखावण्यामुळे ही निवडणूक लागली. पुण्याला त्यांनी आज तेच उद्गार काढले. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्या व्यक्तीच्या इगो दुखावण्यामुळे ही निवडणूक लागली होती त्यांना त्यांच्या इगोचं उत्तर 22 तारखेला मिळेल. माझं मत असं आहे पत्रकार मंडळींना की तुम्ही कोणाच्या इगोमुळे इलेक्शन लागलं हे त्यांनाच विचारा. मतदार सांगतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला. सत्ताधारी पक्षातले मतदार सांगतील कोणाच्या इगोमुळे हे इलेक्शन लागलं. उत्तम जानकरांच्या संदर्भात सारखं एक म्हणताय की घरातला प्रश्न आम्ही घरात म्हणतो, मात्र त्यांनी बाहेरच्यांना, घराच्या बाहेरच्यांना साथ दिली. कुठेतरी ते घरातून बाहेर पडले तुमच्या? माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार हे घरातलेच आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की मला घरात बसून भांडणं मिटवायची सवय आहे.
काही भाऊकीला सवय असती घराच्या बाहेर बोलायची, ते बोलले असतील. आता सगळे इलेक्शन संपले, 22 तारखेनंतर आमचे नेते पवार साहेब बोलवतील सगळ्यांना. साहेबापाशी आम्ही काय ते साहेबाचा आदेश असेल तो आम्ही मान्य करू सगळी. या घरातल्या तीन भावांनी उघड उघड बंड केलेलं दिसून आलं यात. पक्ष कारवाई होणार का? हो का, मतदान त्या तिघांचं होतं का मतदारांचं होतं? त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला होऊ शकतो. मतदार एक सुद्धा माझ्यापासून हल्ला नाही. मग पक्षनिष्ठेला काही महत्व होतं, पक्षाच्या काही ध्येयधोरणांना काही महत्व नाही. ते सगळे देहधोरणं पवार साहेबांपाशी ठरतील. मतदार जरी हरले नसले, त्यांनी तुमच्यापासून हल्ले नसले तरी सुद्धा आमदार 3 आमदार हरलेले आहेत, ते कुठेतरी आत्मचिंतनाचा विषय नाही. पवार साहेबांपाशी ठरेल सगळं त्याचं. ह्या कारणामुळे असं झालं की सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा पालिकेला या 3 आमदाराच्या येण्याने जिल्ह्याचा डीएनए चेंज झाला असं वाटतं? नाही होत. बालेकिल्ला अजून वाढेल आणि स्ट्रॉंगली वाढेल या जिल्ह्यात. म्हणजे इतका विश्वास आहे? 100% विश्वास आहे मला. आता एक पाऊण तास म्हणजे आम्ही 2 तास झालं खाली आहे. 2 तासामध्ये बरेच आकडेवारी केली. आकडेवारीमध्ये एक आकडा तुमचा असा आहे का तुमचा दावा पक्का करू शकतो? 6 पैकी एका मतदारसंघावर सगळेच मतदारसंघ पक्के आहेत. म्हणजे पंढरपूर वगळता बोलतोय मी. सगळेच धरतोय मी. मी नुसतं पंढरपूरवर बोलत नाही. मी माळशिरस बोलतोय, करमाळा बोलतोय, माडा बोलतोय, सांगोला बोलतोय, उत्तर बोलतोय, दक्षिण बोलतोय, अक्कलकोट सुद्धा बोलतोय मी, आणि शहर सुद्धा बोलतोय मी, आणि उत्तर दक्षिण सुद्धा बोलतोय मी. तुम्ही म्हणजे की आपण पवार साहेबांचा वर्ग असा आहे, पवार साहेबांचा जिल्हा आहे, पण करत असताना मोहिते पाटील आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्या सहकार्यानेच हे निवडणूक लागली. असं वाटतं ताकद कमी पडली? अदृश्य ताकद काय आहे ही 22 तारखेला दिसेल. आकडा जो विजयाच्या आसपास तो विजयी होऊ शकतो, असा काय आकडा आपण सांगू शकतो? पालकमंत्री सांगतात आपली बार 5 ते 5, तसं आपण किमान काही अंदाज वर्तवू शकता? मी पहिल्या दिवसापासून आकडा सांगितलेला नाही. मी 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनी आमची 16 मतं आहेत म्हणून सांगितली. 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनीच काल का परवा सांगितलं तुम्हाला, आज पुन्हा बोलले की 200 मतापर्यंत आलेत. आम्ही 200 पर्यंत आलोय असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांची दररोज आकडेवारी चेंज होती. उद्या अजून भेटा त्यांना, अजून ते 200चं 250 झालेलं असेल, 250चं 300 झालेलं असेल, असं वाढत जाईल. मी आकडा सांगणार नाही. माझं पक्षाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे, मी एवढंच सांगतो. उमेदवार नाना टेन्शन मध्ये दिसतात मात्र बाजारावर. टेन्शन मध्ये कोण आहे, कोण घाम पुसते? जे टेन्शन आहे त्यांना विचारा ना तुम्ही, आम्हाला काय विचारते? ज्यांना टेन्शन आले त्यांना विचारा. आम्ही बिनधास्त आहे, निवांत आहे. आम्ही निवांत प्रचार केला व एक मतदारांना भेटलो, त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न समजून घेतले. आम्ही एकाच मतदाराला 4-4 वेळा 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवून 4-4 तास बसवून मतदारांनी स्वतःच्या पैशाचे 200-250 रुपयाचे चहा पिऊन नंतर फक्त समोसा त्यांना खायला घालून पाठवलं नाही. तुम्ही तुमच्या विजयाबद्दल खूप निश्चिती तुम्हाला दिसत आहे. हे 3 आमदार तिकडे गेलेले आहेत, कदाचित हे दाखवण्यासाठी तुम्हीच पाठवलेले होते का? हीच अदृश्य शक्ती 1-2 नाही, भरपूर आहेत. शहरातल्या राजकारणामध्ये अदृश्य शक्तीचा वापर किती झाला शहरात? मताच्या रूपातून तुम्हाला दिसून येईल किती झाला. केले. शंकरराव मोहिते पाटील साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्यापासून कमवलेली माणसं या जिल्हाभर आहेत. आणि तुम्ही काल माझं स्टेटस पाहिलं असेल सगळ्यांनी. नाही, त्याच्यात पहिले कडवं आहे, ते कडवं नीट ऐका तुम्ही. ही प्रेस झाली की तुम्हाला ऐकवतो मी. ती काय सोशल मीडियावर आहे ते ऐका. जी माणसं त्यांनी कमवली एवढ्या वर्षामध्ये, त्या सगळ्या अदृश्य शक्तींनी आम्हाला मदत केली. 1997 ला सुद्धा अशीच परिस्थिती होती. आणि स्टेटस तुम्ही जे म्हणताय हर हर महादेवचं स्टेटस, त्याच्यावर सचिन तेलांचे असं म्हणतात की हर हर महादेव आणि जय श्रीराम हे दोन्हीही आमचे नारे
आणि महादेव आणि हा श्रीराम हे दोघेही आमच्यासोबत. त्यांना कळलंच नाही हर हर महादेव आणि जय श्रीराम पण माहीत नाही. ते फक्त मताच्या राजकारणासाठी उपयोग करतील. खऱ्या अर्थानं जय श्रीराम जर कळले आणि हर हर महादेव कळलं तर ती वेगळ्या परिस्थितीत राहतील. आणि मी हर हर महादेवचा नारा एवढ्यासाठी दिला की जी अदृश्य शक्ती काम करत होती. आपण पाहिलं असेल हर हर महादेवचा सगळ्यात जास्त वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. का तर मावळ्यांच्या मध्ये ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता. त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांना एक मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता. आणि मी छत्रपतींनी जेव्हा वाक्य वापरलं तेच मी वापरलेलं आहे. मी माझ्या सैनिकांच्या मनामध्ये धाडस भरलं आणि ते त्याच पट्टीनं कामाला लागली सगळीजण. आजपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या कुरघोडीने इतके समाजसेवा झाले नाही ते यंदाच्या वेळी झालं. काय कशासाठी काय इतकं म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा सूर बदललाय का सूस बदलली? आता हे जिल्ह्याने ठरवायचं आहे काय झालेलं आहे ते. तुमचा दृष्टिकोन हा जिल्हा इतिहास जर काढला तर या जिल्ह्यामध्ये कुणी किती पार्टीज असो, किती वैर असो, जिल्ह्याचा विकास म्हणलं की सगळे एकत्रित आलेले आहेत.